वैष्णवी लक्ष्मीकांतने तिच्या घरच्यांकडे 1 लाख रुपयांची मागणी केली होती। गरीब असल्याने वैष्णवीच्या वडिलांनी पैसे देण्यास नकार दिला। नकार दिल्याने सासरच्यांनी वैष्णवीला माहेरी पाठवून दिले। वैष्णवीचे वडील दगड फोडण्याच्या कामाला जातात, त्यामुळे एवढे पैसे कुठून द्यायचे असा प्रश्न त्यांना पडला। मात्र लग्नाच्या काही दिवसातच मुलगी घरी आल्याचे त्यांना सहन झाले नाही। त्यांनी नातेवाईकांकडून 20,000 रुपये जमा करून मुलीला पुन्हा सासरी पाठवले। पैसे पूर्ण आणले नाही म्हणून तिचा खून करून तिला अर्धवट जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न सासरच्यांनी केल्याचा आरोप केलाय। सुरत बायपास रोड आमची पुतणी 27/5/2016 रोजी लग्न करून दिलं। त्यानंतर 1-1.5 महिना व्यवस्थित वागणूक आणि चांगल्या पद्धतीने रमून घेतली पोरगीला। त्याच्यानंतर आम्ही 2 महिन्यानंतर घरी आणलं 8 दिवसासाठी। 8 दिवसानंतर जी पोरगीला छेडछाड केली, पोरगीने काय आम्हाला सांगितलं नाही, सतत मला त्रास देणं किंवा घरातलं घरगुती काम जास्त सांगणे की माहेरून मला एवढे पैसे आणून दे, माझे काही खाजगी कामं चालतात, खाजगी कामासाठी पैसे लागतात आणि ते पैसे काबर आणत नाही, तुला 2 वेळा 3 वेळा सांगितलं, तू घरच्यांना काबर फोन करत नाही, अशी नेहमी म्हणजे 2 महिन्यापासून त्रास देत होते पोरगीला। त्यानुसार पोरगीला आम्ही 8 दिवसा 29/6/2000 रोजी आम्ही घरी घेऊन गेलो पोरगीला की पोरगीला त्रास देतो त्याच्यामुळे। नंतर आम्ही 7/7/2016 रोजी त्यांच्या घरी परत पाठवलं आम्ही डेरे येथे नगरला। त्याच्यानंतर दिनांक 14/7/2016 रोजी पोरगीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली। परत 10:15 वाजता पोरगीने आम्हाला फोन केलं की वडिलांना की मला अशी छेडछाड करता आणि मला खंडणी मागण्यासाठी मला 1 लाख किंवा 1.5 लाख निश्चित कमीत कमी 1 लाख रुपये तर घेऊन येवा अशा पद्धतीने पोरीला छेड करत होते। ती पोरगीने आम्हाला 10:15 वाजता फोन केले। 10:15 वाजता फोन केलं। त्याच्यानंतर 2 वाजता पोरगीला जाळले किंवा काय केले ते त्यांनाच माहिती आहे की घरात उशिशी आणि 1 अशी 2 वस्तू ठेवलेल्या आणि त्यांच्यात जे घरातले ननंद आणि तिचा जो नवरा आहे लक्ष्मीकांत जगन्नाथ धनवटे त्यांचा मुलगा आहे आणि आमची जी पुतणी त्यांचा नवरा आहे आणि त्याच्यानंतर जगन्नाथ जो आहे नवरदेवचा वडील आहेत आणि त्यांची आई आणि त्यांची नंद असे 4 जण ते पोरगीला वेळोवेळी खंडणीची मागणी करून त्रास द्यायचे आणि त्या 4 जण त्या पोरगीला त्रास देऊन उशिशीने दाबून आत्महत्या गुदमरल्यासारखं आत्महत्या करून अर्धवट जाळून दिले। आणि त्या घरात त्या घरात कधी न वापरता 2-2 सिलेंडर असताना ठेवून दिले आणि उसेसी जे अर्ध जळते या अवस्थेत ठेवलेले। घरात जेव्हा पोरगी जळते त्या घरात काहीतरी काळं डाग किंवा काही दरवाजे तुटलेले राहतात, त्या पद्धतीने काहीच नाही। कठोरून शिक्षा द्यायला पाहिजे कारण की अशा पद्धतीने कोणत्या मुलीला किंवा बहिणीला आईला असं कंटाळून कोणी त्रास द्यायला पाहिजे। अशा पद्धतीने यांना कडेकोट शिक्षा व्हायलाच पाहिजे। आम्हाला पोरगी म्हणजे 2-4-8 दिवसांनी वडिलांना फोन करायचे, वडील आम्हाला सांगत राहायचे व असं पोरगीला त्रास द्यायचे। तरी आम्ही म्हणलो बुवा लग्न व्यवस्थित झालं, 1-2 महिने झालं लग्न होऊन की एवढे पैसे आमच्याकडनं होणार नाही, तुम्हाला जे काही खंडणी मागताय ना तुम्ही हळूहळू देऊ, कारण वडील जे दगड काम काय करतात, दगड फोडून पोट भरतात। त्यानुसार लग्न होऊन 2-2.5 महिन्यांनी कोणी 1 लाख रुपये देऊ शकत नाही। आम्ही लग्न व्यवस्थित करून लग्नामध्ये त्यांना 50 ते 1 लाख रुपये दिलेत खंडणी म्हणून, परंतु त्यांची अपेक्षा होती बुवा ते काहीतरी अजून देतील, यांच्या पैशावरून आपण काहीतरी पुढची लाईन लावू। तर यांना पैसे मागायचे असेल तर पोरीला निकाल द्यायला आम्हाला सांगायला पाहिजे होते। या घटनेनंतर नगरच्या MIDC पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि घटनास्थळाचा पंचनामा केला। आरोपींच्या आणि फिर्यादींच्या जबाबानुसार पोलिसांनी वैष्णवीनं सासरच्या छळाला कंटाळून अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याचा निकष लावत आरोपींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे। पती लक्ष्मीकांत धनवट या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे आणि 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे। काल दिनांक 13/7/2016 रोजी MIDC पोलीस स्टेशनला दशरथ कुसळकर राहणार धुळे यांनी फिर्याद दिलेली आहे की त्यांची मुलगी वैष्णवी वय 20 वर्ष
हिचे मागील 2 महिन्यापूर्वी देहरे येथील धनवटे परिवारामध्ये लग्न करून दिलेले होते आणि त्यानंतर काल तिने स्वतःच्या अंगावर रॉकेल टाकून जाळून आत्महत्या केली. परंतु या कालावधीमध्ये वारंवार तिचा हुंड्याच्या मागणीसाठी ते छळ करत होते. त्यामुळे 2 वेळा तिला माहेरी देखील पाठवून दिलं होतं आणि त्यानंतर 1 लाख रुपयाची मागणी करत होती. त्यातील 20,000 रुपये त्यांनी दिले होते आणि उरलेल्या 80,000 रुपयासाठी तिला सारखी मारहाण करणं आणि वारंवार माहेरी पाठवून देणं हे प्रकार चालत होते आणि त्या त्रासाला कंटाळूनच तिने रॉकेल टाकून आत्महत्या करून घेतलेली. सदर फिर्यादीवरून आम्ही MIDC पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 158 भादवी कलम 498 304B हुंडाबळी अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्यात अद्याप तिच्या पतीस अटक करण्यात आली आणि सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे.